आहे। सामान्य माणसांचा या ठिकाणी आता जगणं सुद्धा मुश्किल होणार आहे। बघा, हे बदल आता राज्यातील शेतकरी बांधवांच्या संदर्भात असणार आहेत, राज्यातील पिवळे आणि केसरी रेशन कार्डच्या संदर्भात असणार आहेत, राज्यातील सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात असणार आहेत, राज्यातील शेतकरी बांधवांच्या संदर्भात काही महत्त्वाचे बदल या ठिकाणी होत आहेत। यामध्ये जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील, जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचा लाभ घेत असतील, जे शेतकरी बांधव पीक विम्याचा लाभ घेत असतील, अतिवृष्टीचे अनुदान घेत असतील आणि जे शेतकरी बांधव कर्जमाफीचे लाभार्थी असतील, तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या सरकारी योजनांमध्ये काही महत्त्वाचे बदल या नवीन वर्षापासून लागू झालेले आहेत। यासोबत राज्यातील जे पेन्शनधारक आहेत, राज्यातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा सर्व योजनांच्या लाभार्थ्यांच्या संदर्भात काही महत्त्वाचे बदल या ठिकाणी होत आहेत। यासोबत राज्यातील विविध बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे बदल होत आहेत। यासोबत राज्यातील जिओचे सिम कार्ड वापरणाऱ्या सर्व ग्राहकांच्या हिताचे काही निर्णय लागू होत आहेत। यासोबत एअरटेल, वोडाफोन अशा कंपन्यांचे सिम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांच्या संदर्भात या ठिकाणी काही महत्त्वाचे बदल सरकारच्या माध्यमातून आणि या कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत। म्हणजे जिओचा जो वाढलेला रिचार्ज होता, तर या रिचार्जवरती कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयाविषयी माहिती सुद्धा देतच आहे। यासोबत इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप वापरणाऱ्या सर्व ग्राहकांच्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वाचे नियम लागू होत आहेत। इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक वापरणाऱ्या सर्व ग्राहकांना या नियमांचे पालन करावेच लागणार आहे। यासोबत या नवीन वर्षामध्ये सरकारी बँका, खासगी बँका, पतसंस्था बँका, सोसायटीच्या बँका अशा सर्व बँकांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व ग्राहकांना या ठिकाणी नवीन नियम लागू केलेले आहेत। बघा, आरबीआय ही आपल्या भारताची सर्वात मोठी बँक आहे, तर या आरबीआय बँकेच्या माध्यमातून खासगी बँका, सोसायटीच्या बँका, पतसंस्थाच्या बँका यामध्ये खास करून स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक यासोबत अजून 5 बँकांवरती अत्यंत महत्त्वाचे कडक नियम लागू करण्यात आलेले आहेत। याचे पालन राज्यातील सर्व नागरिकांना, योजनेच्या लाभार्थ्यांना, बँकेतील सर्व खातेधारकांना करणं गरजेचं आहे। यासोबतच या नवीन वर्षामध्ये पेट्रोल डिझेलचे रेट काय असतील, घरगुती स्मार्ट मीटर संदर्भात काही महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत, आधार कार्डवरती काही महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत। यासोबत राज्यातील 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारा निर्णय या नवीन वर्षामध्ये घेण्यात आलेला आहे। बघा, भरपूर दिवसांची ज्येष्ठ नागरिकांची मागणी या ठिकाणी आता पूर्ण होत आहे। ज्येष्ठ नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळत आहे। यासोबत या नवीन वर्षामध्ये पॅन कार्ड संदर्भात काही महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत। यासोबत घरगुती गॅस सिलेंडरच्या संदर्भात काही महत्त्वाचे बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही जर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल किंवा तुम्ही एखाद्या योजनेचे लाभार्थी असाल, तुम्ही आधार कार्ड वापरत असाल, पॅन कार्ड वापरत असाल, मोबाईल वापरत असाल, त्या मोबाईलमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप अशा प्रकारचे ॲप वापरत असाल, त्यासोबत तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रेशनधारक असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, त्यासोबत तुम्ही राज्याचे गॅस ग्राहक असाल, बँकेचे खातेधारक असाल, तर तुमच्यासाठी हे नियम जाणून घेणं आवश्यक आहे। अन्यथा कळत नकळत या नियमाचे उल्लंघन झाले तर तुमच्या खिशावरती मोठ्या प्रमाणामध्ये ताण येऊन तुमचं महिन्याचं बजेट कोलमडू शकतं। जर तुम्हाला वाटत असेल की आपलं महिन्याचं बजेट कोलमडू नये, आपल्या खिशावरती कसल्याही प्रकारचा ताण येऊ नये, आपल्या खिशाला कसल्याही प्रकारचा चाट बसू नये, तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक, काळजीपूर्वक पहा। या नियमांचे पालन या ठिकाणी काटेकोर पद्धतीने करायचे आहे। आता बघा मित्रांनो, या नवीन वर्षामध्ये लागू झालेले हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण या नियमांमुळे काही नागरिकांना तोटा होणार आहे, तर काही नागरिकांचा फायदा सुद्धा होणार आहे। कोणाचा तोटा, कोणाचा फायदा, कोणाच्या खिशाला कात्री लागणार, कोणाला चाट बसणार आहे, त्याचीच माहिती या ठिकाणी आपण बघून घेऊयात। बघा, या नवीन वर्षामध्ये म्हणजेच या 2026 सालात या जानेवारी महिन्यापासून इतिहासातील सर्वात मोठे 10 बदल या ठिकाणी होत आहे। याचा परिणाम थेट राज्यातील योजनेचे लाभार्थी असणाऱ्या लाभार्थ्यांवरती, यासोबत बँकेचे खातेधारक असणाऱ्या खातेधारकांवरती, गॅस ग्राहकांवरती, मोबाईलमध्ये सिम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांवरती, घरगुती स्मार्ट मीटरच्या बिलावरती, यासोबत राज्यातील पिवळे आणि केसरी रेशन कार्ड वापरणाऱ्या रेशनधारक नागरिकांवरती असे एकूण 10 मोठे बदल आणि उर्वरित 27 बदल संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी नवीन वर्षापासून लागू झालेले आहेत। आता या ठिकाणी आपण संपूर्ण सविस्तर बदल कशा पद्धतीने लागू होत आहेत, याचा तोटा कोणाला होणार, याचा फायदा कोणाला होणार आणि सर्वात महत्त्वाची टिप, तुमचा महिन्याचं बजेट कोलमडू नये, तुमच्या खिशाला कात्री लागू नये, तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावून, नियम लावून तुमच्या खात्यामधून
कोणतेही चार्जेस बँकांच्या माध्यमातून आकारले जाऊ नयेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। अत्यंत सोप्या पद्धतीने संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती या ठिकाणी सांगत आहे, त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ लक्षपूर्वक काळजीपूर्वक पाहायचा आहे। आता बघा, या नवीन वर्षात इतिहासातील मोठे बदल 100% होतच आहेत। याचा थेट परिणाम राज्यातील सामान्य नागरिकांच्या खिशावरती होत आहे। यामध्ये बँकेचे खातेधारक असणाऱ्या सर्व खात्यासंदर्भात महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत। बघा, भारताची सर्वात मोठी बँक म्हणजे आरबीआय बँक, या आरबीआय बँकेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी अशा सर्व बँकांवरती काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत। या बँकेमधील सर्व खातेधारकांना हे नियम पालन करणं गरजेचं आहे। बघा, जर तुमचं बँक खाता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये असेल, बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक अशा सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर या खात्याच्या संदर्भात आरबीआयच्या बँकेच्या माध्यमातून काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत, ज्याचा थेट परिणाम राज्यातील बँक खातेधारकांवरती होणार आहे। या बदलांमुळे खातेधारकांना आता हे नियम पाळावे लागतील, अन्यथा खात्यामधून मोठे चार्जेस आकारले जातील। त्यामुळे या नियमांचे पालन करणं गरजेचं आहे। बघा, तुमचं कोणत्याही बँकेमध्ये खातं असेल, मग ते खातं या नवीन वर्षामध्ये उघडलेलं असेल, मागच्या वर्षी उघडलेलं असेल, मागच्या 2 महिन्यांपूर्वी कधी पण तुम्ही खातं उघडलेलं असेल, त्या खात्यामध्ये थोडेफार पैसे ठेवलेले असतील, रक्कम ठेवलेली असेल, एफडी करून ठेवलेली असेल, तर तुम्ही या बँकांच्या नियमांचं पालन करायचं आहे। अन्यथा या ठिकाणी एफडी वरती परिणाम होणार आहे, खात्यातील रकमेवरती सुद्धा परिणाम होणार आहे। यासोबतच मित्रांनो, नवीन वर्षातील या 10 मोठ्या बदलांमुळे सामान्य नागरिकांवरती मोठ्या प्रमाणामध्ये याचा थेट परिणाम होणार आहे। यामध्ये विशेषतः राज्यातील लाडके बहिणी, राज्यातील शेतकरी बांधव, ज्येष्ठ नागरिक, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी अशा सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसणार आहे। यासोबत राज्यातील ज्या कुटुंबधारकांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे तर या रेशन कार्डवरती काही महत्त्वाचे बदल या ठिकाणी लागू होत आहेत। म्हणजेच रेशनधारकांना वर्षानुवर्ष गहू आणि तांदूळ दिले जात होते, परंतु या नवीन वर्षापासून रेशनधारकांना गहू तांदूळासोबत रेशन कार्डवरती काही महत्त्वाच्या वस्तू देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। यासोबत रेशनधारकांना तुम्हाला अजून काही लाभ देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊया। त्यासोबत रेशनधारकांना या ठिकाणी तुमच्या काही मागण्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत। बघा, यामध्ये रेशनधारकांनी भरपूर दिवसांपासून फक्त गहू आणि तांदूळ मिळत आहे, यासोबत आम्हाला थोडेफार पैसे द्या आणि या गहू तांदळासोबत थोडेफार बदल करा, अशा प्रमुख मागण्या रेशनधारकांनी सरकारकडे केलेल्या होत्या। कारण गहू आणि तांदूळ रेशन कार्डवरती चांगले मिळत नसल्याची माहिती सरकारला मिळालेली होती, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरील गहू आणि तांदूळ चांगल्या क्वालिटीचे, चांगले दर्जाचे देण्यात येणार आहे। यासोबत गहू तांदळासोबत अजून काही वस्तू आणि आर्थिक लाभ सुद्धा मिळणार आहे। यासोबत अजून रेशनधारकांनी विविध मागण्या केलेल्या आहेत, त्या मागण्या सुद्धा या ठिकाणी पूर्ण होणार आहेत। परंतु रेशन कार्डवरती काही नियम लागू होत आहेत। रेशन कार्डवरती तुम्हाला काही कामे करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांनी, केसरी रेशनधारकांनी या नियमांचे पालन करायचे आहे। म्हणजेच रेशन कार्डवरती नवीन वर्षापासून काही महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत। जर तुम्ही रेशनधारक असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तुम्हाला या रेशन कार्डवरती विविध योजनांचा लाभ मिळत असतो। रेशन कार्डवरती गहू तांदूळ मिळत असतात, या ठिकाणी प्रत्येक सणाला कोणत्या ना कोणत्या वस्तू मिळत असतात, त्यामुळे रेशन कार्डच्या संदर्भात काही महत्त्वाचे नियम लागू होत आहेत। रेशन कार्डवरती काही महत्त्वाची कामे करणं गरजेचं आहे। रेशन कार्डवरती काही महत्त्वाची कामे केले, नियमांचं पालन केलं तर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये हा लाभ सुद्धा मिळणार आहे। यासोबतच मित्रांनो, बँकिंग क्षेत्रामध्ये सर्वात मोठे बदल या ठिकाणी आता होत आहेत। जर तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक अशा सरकारी, सहकारी, खाजगी अशा कोणत्याही बँकेमध्ये खातं खोललेलं असेल, त्या खात्यामध्ये थोडीफार रक्कम शिल्लक ठेवलेली असेल, एखादी एफडी करून ठेवलेली असेल किंवा त्या खात्यामध्ये सरकारी योजनांचे पैसे येत असतील, यामध्ये खास करून लाडक्या बहिणी असतील, अशा कोणत्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला बँक खात्यावरती लागू झालेल्या या 3 नियमांचे पालन करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। बघा, राज्यातील नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, यासोबत राज्यातील लाडक्या बहिणी, ज्येष्ठ नागरिक, पेन्शनधारक, विधवा ताई असतील, अपंग दादा असतील आणि यांना सरकारी योजनांच्या माध्यमातून पैसे मिळत असतील आणि जर तुम्हाला हे पैसे सुरळीतपणे सुरू ठेवायचे असतील तर तुम्हाला या नवीन वर्षामध्ये लागू झालेल्या या बँकांचे नियम पाळणं गरजेचं आहे, अन्यथा
अन्यथा तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता येणार नाही। सोबतच मित्रांनो, जर तुमच्याकडे 2 चाकी गाडी असेल, 4 चाकी गाडी असेल तर तुमच्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वाचे बदल या ठिकाणी होत आहेत। बघा, सरकारच्या माध्यमातून या 2 चाकी गाड्यांवरती आणि 4 चाकी गाड्यांवरती काही महत्त्वाचे नियम लागू होत आहेत। जर तुमच्याकडे 2 चाकी शाईन असेल, 2 चाकी युनिकॉर्न असेल, स्प्लेंडर असेल, प्लॅटिना असेल, हिरो होंडा असेल, अशा 2 चाकी कोणत्याही गाड्या असतील, 4 व्हीलर गाड्यांमध्ये अल्टो असेल, यासोबत स्विफ्ट असेल, ब्रिझा असेल, अशा कोणत्याही 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या असतील तर या गाड्यांवरती सुद्धा काही महत्त्वाचे बदल आरटीओ ऑफिसच्या माध्यमातून या ठिकाणी लागू होत आहेत। त्या नियमांचे पालन करायचे आहे। बघा, वर्षानुवर्ष तुम्हाला सुद्धा माहिती असेल की नंबर प्लेट असेल, हेल्मेट सक्तीचा नियम असेल, गाड्यांना आरसे असतील, तर असे अगोदरचे जुने नियम होते, परंतु या नवीन वर्षामध्ये अजून काही नवीन नियम लागू झालेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दंड सुद्धा लागू शकतो जर तुम्ही नियमांचं पालन न केल्यामुळे हे दंड लागणार आहे। त्यासोबत पेट्रोल डिझेलचे रेट, गॅसचे रेट कशा पद्धतीने असणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतच आहे। परंतु मित्रांनो, जर तुमच्याकडे मोबाईल असेल, त्या मोबाईलमध्ये तुम्ही कोणत्याही कंपनीचे सिम कार्ड वापरत असाल, खास करून जिओचे सिम ज्या ग्राहकांच्या मोबाईलमध्ये असेल त्यांच्याविषयी महत्त्वाचा नियम लागू करण्यात आलेला आहे। या नियमामुळे ग्राहक आता खुश होणार आहेत। बघा, ग्राहकांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। बघा, मागच्या 6 महिन्यांपासून वाढलेले रिचार्ज आता या ठिकाणी कसे असणार आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा, मुकेश अंबानीच्या माध्यमातून जिओचे सिम कार्ड वापरणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। जर तुम्ही जिओचे सिम कार्ड, वोडाफोन, एअरटेल अशा कोणत्याही कंपनीचे सिम कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी कोणकोणते नियम लागू झालेले आहेत या ठिकाणी ग्राहकांना तुम्हाला कसा फायदा होणार आहे त्याची माहिती देतो। परंतु वाढत्या फसवणुकींना आळा घालण्यासाठी आणि राज्यातील योजनांच्या लाभार्थ्यांचे, राज्यातील नागरिकांचे, बँकेतील खातेधारकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी काही महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत। हे नियम आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या मागच्या 2025 सालामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये आधार कार्डवरून, पॅन कार्डवरून भरपूर ग्राहकांची, खातेधारकांची फसवणूक झालेली आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपली फसवणूक होऊ नये, या ठिकाणी या फसवणुकीपासून आपले पैसे वाचले पाहिजेत, तर तुम्ही सुद्धा या नियमांचे पालन करणं गरजेचं आहे। आता बघा मित्रांनो, या ठिकाणी रेशन कार्ड संदर्भात कोणकोणते महत्त्वाचे बदल झालेले आहेत, रेशन धारकांना कोणकोणता फायदा मिळत आहे याची माहिती या ठिकाणी देत आहे। बघा, रेशन धारकांना तुम्हाला वर्षानुवर्षे रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते, परंतु या नवीन वर्षापासून सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे की रेशन धारकांना या नवीन 2026 सालामध्ये गहू, तांदळासोबत या ठिकाणी किराणा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। प्रत्येक सणाला म्हणजेच गुढीपाडवा असेल, त्यासोबत दिवाळी असेल, त्यासोबत या ठिकाणी दसरा असेल, तर अशा मोठमोठ्या सणांना परत एकदा आनंदाचा शिधा देण्यात येईल अशा पद्धतीने माहिती मिळत आहे। त्यासोबत रेशनधारकांना महाराष्ट्र राज्यातील 14 जिल्ह्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये हे पैसे देण्यात येणार आहे। त्यासोबत रेशनधारकांना जर तुम्हाला या ठिकाणी सरकारी योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही रेशन कार्डची KYC करा, रेशन कार्डसोबत आधार कार्ड लिंक करा, आपले रेशन कार्ड अपडेट करायचं आहे। तर असे रेशन कार्डची महत्त्वाची कामे करायची आहेत। परंतु रेशन कार्डवरती काही लाभ सुरू करण्यात आलेले आहेत, त्या लाभांची माहिती सुद्धा आपण देणार आहे। परंतु त्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी काही महत्त्वाची बातमी आलेली आहे, ती बातमी सुद्धा बघायची आहे। बघा, राज्यातील जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, अतिवृष्टीचे अनुदान, पीक विम्याचे अनुदान असेल, कर्जमाफीचे लाभार्थी असतील आणि त्यांना सर्व सरकारी योजनांचे पैसे सुरळीतपणे ठेवायचे असतील, कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर त्या सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्ड काढायचं आहे। प्रत्येक योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन KYC करायचे आहे। जर तुम्ही KYC केले, आधार कार्ड बँकेला लिंक केलं तर तुमचा लाभ सुरळीतपणे सुरू राहणार आहे। त्यासोबत या ठिकाणी बघा, जे नागरिक आधार कार्ड वापरत असतील, आधार कार्डचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत असतील, आधार कार्डवरती पैसे बँकेमध्ये घेत असतील तर त्यांनी आधार कार्डवरील 3 नियमांचे पालन करायचे आहे। बघा, आधार कार्डवरती जो पहिला नियम लागू करण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम म्हणजे आधार कार्डची KYC करा, म्हणजे तुमचा आधार कार्ड अपडेट करा। त्यानंतर दुसरा नियम म्हणजे त्या आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो असेल तर अशा सर्व गोष्टी दुरुस्ती करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक सुद्धा करायचं आहे। आता बघा मित्रांनो, गॅसचे रेट या ठिकाणी सांगत आहे। तर बघा, गॅसच्या रेटमध्ये 50 रुपयांची घसरण या नवीन वर्षामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पेट्रोल डिझेलच्या रेटमध्ये 2 ते 3 रुपयांची या ठिकाणी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यातील जे पेन्शनधारक आहेत तर त्यांना पेन्शन काढण्यासाठी या
ठिकाणी मोठमोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे, कारण पेन्शनधारकांनी बँकेची काही कामे न केल्यामुळे त्यांना पेन्शन घेण्यासाठी अडचण येऊ शकते। बघा, बँकांच्या माध्यमातून 3 नियम सांगण्यात आलेले आहे। यामध्ये बँक खात्याची KYC करा, बँक खातं अपडेट करायचं आहे, बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवला पाहिजे, असे हे बँकांचे नियम लागू होत आहेत। बघा मित्रांनो, नवीन वर्षामध्ये सर्वात मोठे बदल होतील असं वाटत होतं, परंतु या ठिकाणी बदल झालेले आहेत, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या खिशाला तोटा होणार नाही। परंतु या ठिकाणी आधार कार्ड वापरत असाल, पॅन कार्ड वापरत असाल, कोणत्या जरी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही या ठिकाणी सुरक्षित राहायचं आहे। व्हॉट्सअपवरती येणाऱ्या लिंकांवरती क्लिक करायचं नाही। इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, अशा सोशल मीडियांचा या ठिकाणी तुम्ही वापर करत असाल तर तुम्ही सुद्धा सावध राहायचं आहे। बघा, असे मोठमोठे बदल होते। आता कर्जमाफीचा निर्णय सुद्धा लवकरच होणार आहे। हे बदल होत आहेत, या बदलांमुळे तुमच्या खिशाला मोठा चाड बसेल असं वाटत होतं, परंतु यामध्ये जास्त मोठे बदल झालेले नाही। त्यामुळे नागरिकांना जास्त काळजी करू नका, फक्त नियमांचं पालन करायचं।